नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. आज आपण इथं आलात. रक्तदानाला स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आपलं बी सर्व टीमचं चांगल्या उत्तम प्रकारे सहकार्य मिळालं आम्हाला. आणि तुमचा सर्व टीमचा परिचय आणि द्यावा आणि रक्तदान किती टक्के झालं म्हणजे संख्या तेवढी सांगावी. आज प्राथमिक आरोग्य केंद्र हानेगाव येथे रक्तदान शिबिरामध्ये एकूण 105 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. त्यामुळे सर्वांचं अभिनंदन. मी डॉक्टर राहुल क्षीरसागर, MD पॅथॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड इथून आलेलो आहे. माझे सहकारी डॉक्टर प्रभू रामचंद्र माडी, तसेच बालाप्रसाद भालेराव, रामराव जाधव सर, कुणाल महागडे सर, प्रकाश सुरनार सर, परमेश्वर राठोड सर, शेख सर, श्यामराव जोंदडे सर, बशीर सर, तसेच माझे विद्यार्थी मित्र शिवकुमार, चेतन, अशोक आणि नंदिनी आणि सृष्टी या सर्वांनी इथे आमच्यासोबत आलेली आहे आणि त्यांनी सर्वांनी इथे खूप मदत केली. त्याबद्दल सुद्धा त्या सर्वांचे मी आभार मानतोय. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ 2026 च्या अंतर्गत या 14 दिवसाच्या रक्तदान शिबिरांमध्ये इथे प्राथमिक आरोग्य केंद्र हानेगाव इथे तालुका देगलूर इथे सर्वांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. विशेषतः महिलांनी केलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आम्ही आलो आणि आमचं आदिरातिथ्य सगळ्यांनी केलं बरोबर. त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचे आयोजकांचे आभार मानतो. आणि असंच पुढच्या वर्षी पण तुम्ही उत्स्फूर्तपणे इथे रक्तदान करावं अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या 2 शब्द संपवतो. सर, नरंगलला रक्तदान शिबिर आहे, त्याबद्दल थोडी माहिती द्यावी. कारण का रक्तदानाबद्दल ग्रामीण भागात संभ्रम आहे. रक्त दिल्याने काही होते का असं संभ्रम आहे. तो संभ्रम दूर करावा आणि नरंगलच्या रक्तदानाला आणखी याच्यापेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं 11 जानेवारी 2026 ला नारायणगल तालुका देगलूर येथे परत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. जसं आयोजकांनी मला सांगितलं की रक्तदान केल्याने काही त्रास होतो का, तर असं काहीच नाही. आज जसं तुम्ही बघितलेलं की ज्यांनी काही रक्तदान केलं त्यांना असा कुठलाच त्रास झालेला नाही. परत त्या रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. तसंच खूप सारे जे अशुद्ध रक्त आपल्या शरीरातलं कमी होऊन नवीन रक्ताची निर्मिती होत आहे. आणि ते जे रक्त आहे ते अवघ्या 24 तासामध्ये पूर्ण भरून निघतं. त्याच्यामुळे रक्तदान करण्यामागे असं काही चुकीचं गैरसमज करू नये. आणि रक्तदान केल्याने आपण 3 रुग्णाचे जीव वाचवू शकतो. तर येणाऱ्या 11 तारखेला तुम्ही नारंगल येथे उत्स्फूर्तपणे रक्तदान करावं ही माझ्याकडून विनंती आहे. आणि सर्वांनी येताना फक्त जेवण करून नाश्ता करून भरपूर पाणी पिऊन इथे रक्तदान करायला यावं, जेणेकरून कोणी पण याच्यामध्ये रिजेक्शन होणार नाही आणि सगळ्यांचं आपण जास्तीत जास्त प्रमाणात रक्त घेऊ शकतो आणि त्यामुळे आपण खूप साऱ्या रुग्णांचा जीव वाचवू शकतो. रक्तासाठी वयोगट काय आहे? रक्तदान करण्यासाठी वयाची मर्यादा 18 ते 65 पर्यंत करू शकतो. आणि ज्यांना कोणताच आजार नाही आहे असे व्यक्ती रक्तदान करू शकतात. आणि वजनासाठी पण एक लिमिट आहे, मर्यादा आहे. 45 किलोग्रामच्या वरती असावं. धन्यवाद. दक्षिण नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सचिव राम माचेवार साहेब यांनी करतील. अनंतश्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या दिव्य चरणकमलांना वंदन करून व तसेच आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ यांच्या चरणी वंदन करून आज इथं दक्षिण नांदेड अंतर्गत देगलूर तालुक्यामधील
हानेगाव या शासकीय दवाखान्यामध्ये जो पूर्वनियोजितप्रमाणे आजचा जो रक्तदानाचा शिबिरचा जो आपण नियोजन केला होता त्या शिबिरसाठी विशेष करून आपल्या रामानंद संप्रदायामधील सर्व शिष्य साधक भक्त व इकडले सर्व हितचिंतक या सर्वांचं जिल्हा दक्षिण नांदेडतर्फे त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो व तसेच विशेष करून आपल्या या योगदानासाठी जे नांदेडहून आत्ताच आपले राहुल क्षीरसागर सर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पूर्ण सहकारी टीमचं या दक्षिण नांदेड जिल्हा समितीतर्फे त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साहेब, सांगायचं म्हटलं तर आमच्या रामानंदाचार्यजीबद्दल खूप काही आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत 41 असे सामाजिक उपक्रम चालतात. त्यामधीलच हा दरवर्षीप्रमाणे 15वडा म्हणून दरवर्षी या जानेवारी महिन्यामध्ये हे रक्तदानाचा महाकुंभ चालू असतो. तर गेल्या वर्षी जो 1,36,272 रक्तबाटल्या संकलित करून जो रेकॉर्ड केले होते देवानी, त्याचाच एक पुनरावृत्ती म्हणून रामानंदाचार्यांनी पुन्हा तो रेकॉर्ड परत आपल्याला नवीन उच्चांक गाठून आपणच रेकॉर्ड आपणच मोडायचं म्हणून त्यांनी आम्हाला प्रेरणा दिलेले. त्यांच्याच या प्रेरणेमुळं आम्ही एक तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशामार्फत आम्ही सर्व मिळून असंच आम्ही सेवा करत आहोत. आणि पुन्हा पुन्हा सांगताना आनंद होतोय की तुमच्यामुळेच आमच्या सेवेला जो काही प्रतिसाद भेटतो, तुमचं जो काही सहकार्य भेटतो, निश्चितच दरवर्षी तुमचं आम्हाला सहकार्य राहील, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनी, सर्व सहकारी मित्रमंडळ रक्तदान या कॅम्पचं पुन्हा एकदा दक्षिण नांदेडतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. आज झालेली सर्व सेवा मी माझ्या रामानंदाचार्यांच्या दिव्यचरणी मी रुजू करतो. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम. आवडीची माझी सर्व जोडी, सर्व जोडी जी सर्व जोडी, मला जे मुक्ती धन संपदा, सर्वे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे वासी सुखे घालावे आमासी, घालावे आमासी सुखे घालावे आमासी. धन देगा देवा तुझा विसरण व्हावा, शरण व्हावा तुझा विसरण व्हावा. वंदन चरण डोळ्यानं